What will the supply current during this period? Output current, armature current is flowing, so in this direction, positive direction, same direction, here, same direction, current flow rate. Next, unmute video. जो ऊपर दिख रहा है बैक का लेना है तो इधर है। ओके चलो कर दो। ओके थैंक यू Did you got my sound now? Please reply. Yes, sir. Okay. We just think related to the experiment, that is to design the unregulated power supply, right? This is the we just introduce the things which are related to the experiment first, and then we have to start the experiment. Okay. आपण काय करणार सध्याला पॉवर सप्लाय डिझायनिंगचा टू डिझाइन द अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय हा एक्सपेरिमेंट आपण घेणार आहोत. पहा त्याच्या रिलेटेड आपण थोडी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगतोय. So to design unregulated power supply, see, for the purpose of your any of the electronic circuit, we have required the power, right? So power, this power is nothing but either AC or DC, but all of the electronic device, they are not working on the AC, they have to be worked in a DC, right? So all of the power supply required the power, that is DC power supply. DC indicate that direct current, right? Did you got my sound? मधून मधून रिप्लाय द्यायचा, आवाज येतोय चांगला व्यवस्थित? Yes, sir. Okay. See, we have seen the experiment follows, that is to design the unregulated power supply, right? So for that purpose we have required the components such as CRO, digital multimeter, AC power supply, transformer, then resistor, diodes, connecting wire, etc., right? Before the starting the experiment, we first introduce the which are the things which are required for the power supply. See, basically we know that for the purpose of your power supply or to convert the AC to DC is the important thing, right? Why it is the important? That is rectifier thing is important for the purpose of your power supply. Why? Anyone know? We have required the DC power supply purpose, we require the rectifier.
डू यू अंडरस्टँड फाय इट रिक्वायर? कोणी सांगू शकतं? आपल्याला AC टू DC करायचंय बरोबर. AC टू DC करून पुढे त्याच्यासाठी पॉवर सप्लाय बनवायचा आहे राईट. तर त्याच्यासाठी आपल्याला रेक्टिफायरची गरज काय आहे? का आहे कोणी सांगू शकेल? प्लीज गिव्ह मी द रिप्लाय. माझा क्वेश्चन कळतोय का? मला काय म्हणायचंय की आपण सध्याला प्रॅक्टिकल पाहतोय टू डिझाईन अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय बरोबर. अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय हे पाहिजे आधी पॉवर सप्लाय. आपण पाहिलं पॉवर सप्लाय मध्ये काय करावं लागतं? एसीचं DC कन्व्हर्जन करावं लागतं आणि त्याच्यापासून पुढे DC आपण पुढे प्रोव्हाइड करत असतो बरोबर. तर AC टू DC प्रोव्हाइड करायचं म्हणजे काय करायचं असतं? आपल्याला रेक्टिफिकेशन करायचं असतं. तर पॉवर सप्लाय साठी रेक्टिफिकेशनची गरज का आहे? टेल मी व्हाय वी नीड ऑफ द पॉवर रेक्टिफिकेशन फॉर द पर्पज ऑफ युअर पॉवर सप्लाय. टेल मी कुणाला काय सांगता येईल का? सर एसी मध्ये कसं असतंय फ्रिक्वेन्सी चेंज होत असते जास्त. करंट स्लाइटली इन्क्रीज डिक्रीज होत असतोय. थोडस म्हणजे तुला कन्सेप्ट कळलाय पण इट्स यू हॅव गॉट द कन्सेप्ट बट यू डझंट एक्सप्रेस ॲज युजल. म्हणजे समजलंय पण लक्षात येईना. AC मीन्स काय असतं? अल्टरनेटिंग करंट. इट फ्रिक्वेन्सी डझंट चेंज. 50 hertz is the frequency that should not be changed for the AC, but that voltage start from 0 going towards the 230 means voltage is changing. म्हणजे काय असतं? voltage 0 पासून स्टार्ट होतं 230 पर्यंत जातं. हे रेट म्हणजे सारखं चेंज होत राहतं. लक्षात घ्या. व्होल्टेज चेंज होत राहतं. व्होल्टेज चेंज होत राहतं. फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही AC साठी. लक्षात घ्या. DC मध्ये फ्रिक्वेन्सीच नसते कारण का की ते एक कॉन्स्टंट असतं. लक्षात घ्या. रेक्टिफायरची काय गरज आहे? कारण की AC मध्ये कसं असतं? एक पॉझिटिव्ह सायकल झालं की एक निगेटिव्ह हाफ सायकल, एक निगेटिव्ह झालं की एक पॉझिटिव्ह हाफ सायकल असतं बरोबर. त्यामुळं काय होतं की त्यामुळं ते जे व्होल्टेज जे आहे किंवा करंट जे आहे ते चेंज होत राहतं सारखं. पण जे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट असतात किंवा काही ठिकाणचा पॉवर सप्लाय जिथे फ्लक्च्युएशन किंवा चेंज मान्यच नसतं त्या ठिकाणी आपण DC पॉवर सप्लाय यूज करतो. म्हणजे रेक्टिफायर काय करतं? रेक्टिफायर इज द डिव्हाइस विच शुड कन्वर्ट द AC व्होल्टेज इनटू DC. दॅट इज नॉट प्युअर DC, पल्सेटिंग DC करायचं काम करतो. लक्षात घ्या. लक्षात आलं? आता आपण पाहतोय रेक्टिफायरच्या रिलेटेड. रेक्टिफायर पहिल्यांदा डेफिनेशन आपण रेक्टिफायरचे पाहूया कारण जनरलाइज थिंग माहित असल्याशिवाय प्रॅक्टिकलच्या पुढे जाण्यात उपयोग नाही. लक्षात घ्या. रेक्टिफायर म्हणजे काय असतं? रेक्टिफायर इज द डिव्हाइस विच शुड कन्वर्ट द AC व्होल्टेज into the DC voltage, right? So for the purpose of your rectification there are two basically types. One is half wave rectifier, other is full wave rectifier, right? Half wave rectifier, I just draw the diagram. What do you mean by half wave and how it is? See, this is your transformer. Do you see in this diagram? You Yes, see? sir. Okay. Half wave indicate that this is the rectifier which we have to be use the single diode, right? Half wave, right? Here we have to be connect the one of the load resistors across it. See, this is the transformer. We have applied the 230 volt AC supply across it. This is the step down type of transformer. Step down, not a step up. Step down, what it indicate? See below diagram, this diagram. Step down indicate that we have to be decrease the voltage from 230 volt to the 12 volt, 14 volt or the 20 volt only, means high voltage to the low voltage. That's why its name is step down. Okay. Now, in this case, AC to DC conversion, we have to use the one diode, that is single diode, D1 diode. That's why what happened? We apply the 230 volt power supply. There are two half cycles. That is positive. This is the waveform. I have drawn the waveform of the input. This is your input AC, right? Input, output. See, we draw that output. How it is coming? We have seen the same thing. Now see, we have applied the 230 volt power supply during this first positive up cycle. This is positive up cycle. This is your negative up cycle. Again positive, right? During first positive up cycle, upper part is positive, lower part is negative. लक्षात घ्या, जर फास्ट झालं माझ्यानं काय झालं तर तुम्हाला थोडं हे करायचं सांगायचं. कधी कधी होतंय तसं.
लक्षात घ्या, याच्यामध्ये काय केलंय आपण, वरचा पार्ट आहे तो प्लस आणि खालचा मायनस. हे कधी असतं, पहिल्या पॉझिटिव्ह हाफ सायकलला पहा. ड्युरिंग दिस फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल पेज दिस इज दिसत नाही. काय काय पेज दिसत नाही. दिसतंय? खालती सर. हा आता ठीक आहे. ओके. नाही, मी काय करायला लागलो, समजून घेण्यासाठी हे तुम्हाला सांगायला लागलोय. ऍक्च्युली आपल्याला पुढचं म्हणजे फुलिओ सेंटर टॅपच यूज करायचंय, पण हे कळल्याशिवाय ते कळणार नाही तुम्हाला, यासाठी मी सांगायला लागलोय. दिसतंय ना आता सगळ्यांना येस ही सर. डायग्राम इथं? ओके. पहा, इथं मी काय केलंय, 230 व्होल्ट ट्रान्सफॉर्मर, 230 व्होल्ट इनपुट अप्लाय करतो याला. ट्रान्सफॉर्मर अशी काय, अशी डिव्हाइस असते की जे एसीचं एसी मध्ये रूपांतर करतं, आयदर हाय टू लो और लो टू द हाय, हे डिपेंड असतं. तर जे लो हाय टू लो करताना त्याला स्टेप डाऊन टाइप ऑफ ट्रान्सफॉर्मर असं म्हणायचं, लक्षात घ्या. नॉर्मली इथं 230 व्होल्टचं 12, 14 किंवा 20 व्होल्ट मध्ये कन्व्हर्जन केलं जातं. हे कसं कमी मध्ये केलं जातं, तर प्रायमरीला जर 20 वाइंडिंग असतील ना, तर सेकंडरीला कमी लेस वाइंडिंग असतात. म्हणजे किती वाइंडिंग ठेवायच्या याच्यावरनं ते एवढं आउटपुट व्होल्टेज जनरेट होतं. आणि एक लक्षात घ्या, प्रायमरी टू द सेकंडरी डायरेक्ट प्रायमरी टू द this primary, this is primary, this is secondary. There is not direct connection between primary to the secondary. This is the flux linkage, right? So now what happened, due to that, during first positive half cycle, voltage is coming across this diode, right? This voltage causes, we know that when positive voltage is appearing across anode terminal of your diode, it should be conducted, so that all of the positive half cycle came across your output, right? This is nothing but a positive half cycle coming across your output. One of the important thing is that here, this diode should be considered as ideal. Ideal means we know that according to the silicon or germanium, conductivity changes. Silicon diode on at 0.7 volt and germanium at the 0.3 volt. But this ideal, that's why start at 0, right? During first positive half cycle, output coming all of the half cycle, right? During negative half cycle, this plus changes from minus, this minus changes from plus, right? What happened in this case? This diode is reverse bias, so it is not conducted. So all of the negative cycle is not coming across your output, right? So no output in this case. Again means plus minus, again plus half cycle. In that again plus half cycle, this plus and this minus. During this period, means this diode is conducted now. Again, this positive all of the half cycle is came across your output. So positive half cycle came across your output, right? So in case of your half wave rectifier, what happened, during only first positive half cycle it should be conducted, during negative half cycle it should not be conducted. So efficiency of this configuration means half wave have very less, right? So that this should be used for the application where less cost or the less need of the pulsating things. That's why it is used, right? Half wave rectifier. Now we have seen full wave rectifier. Full wave rectifier. See the full wave rectifier. Full wave rectifier. There are two types of full wave rectifier. One of the important thing is that it has two types of the full wave rectifier. First is लक्षात येत आहे, ऐकू येते तुम्हाला? रिप्लाय द्या. रिप्लाय द्या का नाही, लक्षात येत आहे का तुमच्या? ओके. फुल वेव्ह रेक्टिफायर आपण पाहतोय. फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये आपण काय करणार आहोत, त्याचे दोन टाईप आहेत. पहिला आहे सेंटर टॅप टाइप ऑफ ट्रान्सफॉर्मर, सॉरी सेंटर टॅप टाइप ऑफ रेक्टिफायर, आणि दुसरं ब्रिज टाइप रेक्टिफायर. आवाज येत नाही क्लिअर? ब्रिज टाइप रेक्टिफायर. लक्षात घ्या, हे दोन टाइप तुमच्या रेक्टिफायरचे आहेत, पण यातला आपण आपल्या कॉन्फिगरेशन साठी सेंटर टॅपचा रेक्टिफायर यूज करतोय. त्याची डायग्राम मी काढतो तुम्हाला आधी. सेंटर टॅपची
sin phi, sin alpha, sin phi is equal sin 180, sin 180 is equal sin 90 plus 90, sin 90 plus 90 is equal cos 90, cos 90 is equal 0. So this total term is becoming 0. This total term is becoming 0. Okay. So how we will write this equation? From this equation, V is equal to Vm by pi, Vm by pi minus 1 into cos alpha minus cos alpha. See, this is the diagram of center tap type of rectifier, right? In this rectifier, waveform, you have draw the waveform of it. Waveform. This is your input. This is your output. We have draw the same thing here. In this case, I have draw the circuit diagram of center tap type of rectifier and its waveform. We have draw the output waveform of it. See, here we have to be draw the output waveform of it. Output waveform of center tap. See, input, output. Right. To study the same thing, we see the diagram of center tap rectifier. In this case, 230 volt voltage is applied across primary. Again, due to that, secondary. This is the step down type of transformer. Here, 12 volt or the 20 volt, up to the 20 volt voltage is generated. AC, not a DC. AC voltages came across here. Now, what happened? It also have the 2 half cycle. During the first positive, second negative, this is positive, right? These are the half cycle coming with respect to U, plus, minus, plus, right? During this positive half cycle, what happened? This diode initially plus, minus, plus, minus. This will be at positive half cycle. So that this positive indicate anode is positive, so that this diode is conducted. So this diode is conducted. So positive voltages appear across here. It indicates that all of the positive half cycle is coming across your output. This will be happen during the positive half cycle, right? Now what happened during this time? During this time, diode D2 is not conducted. Why not conducted? Because plus minus voltage is came across D2, so that it is not conducted. Again, during the next half cycle, this is the next, that is negative half cycle. So what happened? This plus it changes from minus, this minus is plus, this plus is minus, this plus. So due to reverse voltage appear at the second time, diode D1 is out of conduction. Now diode D2 is conducted. Now due to that what happened? Now plus voltage now came across your D2, so that D2 is conducted and the positive voltage appear across here, so that this applied voltage is reversed. But due to the second diode, this will be diode D1, this will be due to the D2. So diode D2 is conducted. Again, positive voltages appear across your load, right? Again, plus half cycle repeated. Then again, diode D1 is conducted and positive half cycle appear across your load. This will be happen in case of your center tap type of rectifier, right? This is the basic thing required for your power supply designing purpose, right? So for power supply designing, we have seen the practical thing which we have to be required here. See, here rectifier is the important factor for the purpose of your
for the purpose of your power supply designing. Now rectifier is the device which should convert the, now see, rectifier is the device which should convert the AC voltage into the DC voltage, right? So AC voltage into DC is the normal work of your rectifier. Now see, rectifier does the working of AC to DC, but one of the important thing is that whatever the output came across is not a pure DC, it is a pulsating DC. Now pulsating DC means what? It should have some of the content of AC voltage, right? This we have seen now. See, we have seen working. We have already seen the working of half-wave, then half-wave, full wave center type of rectifier. But one of the important thing is that another type, one of the bridge type of rectifier also is there. In this case, there are four diodes is there. During the first positive cycle, diode D1 and D2 is worked, and in second negative cycle, D3 and D4 is worked. In accordance to it is same as like as your center type. Positive voltage both half cycle, that is either your positive half cycle or negative half cycle, it should be generated the voltage. See, output waveform, this is your input AC signal. We have got the DC voltage, how it is we have seen here, right, in a practical session. Now see, I have told you related to the practical. See, according to the diagram, see the diagram, circuit diagram of the, this is your unregulated power supply. See, in this power supply, we have requirement of the this. We have required the transformer, diode, and the resistance. And this is voltmeter or either CRO, voltmeter or CRO. Anything you have to be used accordingly, right? So see, we first connect this diode. See, this is your breadboard. You know about the breadboard. I have just explained related to the breadboard. In case of your breadboard, this point, upper level point, all of the point, आडवेचे पॉइंट आहेत ना, सगळे आडवे पॉइंट ते एकच असतात. म्हणजे तुम्ही इथं कनेक्ट केला ना वरच्या पॉइंटला, समजा मला दाखवतो, इथं जर वायर कनेक्ट केली ना, इथं वायर कनेक्ट केली म्हणजे याचा अर्थ काय झाला सांगतो, हे जे पूर्ण सेक्शन आहे, पूर्ण सेक्शन हे एक वायर असल्यासारखं असते. आडवे हे पूर्ण आडवे दिसत आहेत ना लाईनी, हे सगळे म्हणजे एक वायर असल्यासारखं असतात. पहा, जर मी इथं कनेक्ट केला, म्हणजे इथं मी समजा पॉझिटिव्ह पॉवर सप्लाय कनेक्ट केला, ह्याचा अर्थ काय झाला, सगळा पॉझिटिव्ह पॉवर सप्लाय ह्या एका लाईन असा पूर्ण इथपर्यंत आहे. लक्षात येत आहे? रिप्लाय द्या का ना मला. समजा मी इथं काहीतरी कनेक्ट केलेलं, ते सरळ पॅरलली म्हणजे सगळीकडे तेच कनेक्टेड असणार आहे इथं या लाईन. समजा ही मी वायर काढून खाली केली, खाली कनेक्ट केली, याचा अर्थ काय होतो, मी जे इथं कनेक्ट केलंय ना ते या पूर्ण खालच्या सगळ्या लाईन मध्ये, म्हणजे आडव्या लाईनी ज्या आहेत ना सगळ्या, ह्या पॅरलल आहेत, म्हणजे एकमेकाशी कनेक्टेड आहेत त्या सगळ्या. आणि उभ्या लाईन आहेत ना त्या कनेक्टेड नाहीत वरच्या. त्यानंतर खालच्या लाईन आहेत, खालच्या लाईनी ज्या आहेत ना त्याला कसं असतं सांगतो, ह्या आडव्या लाईन आहेत, ह्या आडव्या लाईनी, अशा आडव्या ज्या लाईन आहेत ना त्या वेगवेगळ्या असतात. फक्त ही उभी लाईन जी आहे ना अशी, ही लाईन म्हणजे एकमेकाशी कनेक्टेड असते, पूर्ण उभी लाईन. म्हणजे मी इथं कनेक्ट केलं, पहा इथं काहीतरी कनेक्ट केलं आणि इथं कनेक्ट केलं आणि त्याच लाईन मध्ये खाली कनेक्ट केलं, ह्याचा अर्थ काय झालं, ही आणि हे लाईन एकमेकाला कनेक्टेड आहेत. दिसतंय का? पूर्ण उभी लाईन. लक्षात येत आहे? तुम्हाला ब्रेडबोर्ड माहित आहे का कसा असतो? ते माहित नसेल म्हणून सांगायला लागलोय. माहित आहे ना का नाही? सर माहित आहे? रिप्लाय द्या, माहित आहे का? नाही सर. ओके, पहा याच्यातल्या ज्या ह्या वरच्या लाईनी आडव्या लाईनी त्या एकच असतात आडव्या गेल्या तर, आणि ह्या ज्या लाईनी आहेत मिडलच्या, ह्या लाईनी उभ्या लाईनी एकच असतात. पहा एकच असतात.
आणि म्हणजे ही एक लाईन झाली. त्याच्या खाली जर तुम्ही कुठे केलं ना तर ह्या लाईनला कनेक्ट झाल्यासारखं असतं पहा, या लाईनला कनेक्टेड. इथं गेला ही लाईन, आता इथे एक लाईन आहे पहा, मध्यंतरी लाईन आहे. या लाईनच्या इकडलं पण सेम ही लाईन आणि ही लाईन म्हणजे एकमेकांच्या कनेक्टेड लाईन असल्यासारखे असतात. ही सुद्धा लाईन एकत्र लाईन असल्यासारखे असतात, लक्षात घ्या. इथं पण सेम खालच्या आडव्या सगळ्या लाईन, ही आडवी लाईन जी आहे ना ही लाईन सेम कनेक्टेड असल्यासारखी असते, लक्षात घ्या. आडव्या लाईन हे डिफरंट, ही खालची लाईन आहे ना इथं ही वेगळी आणि हे सेम झाल्या, लक्षात घ्या. त्याच लाईन मधली सेम झाले, लक्षात घ्या. हे सगळं तुमच्या ब्रेडबोर्डच्या रिस्पेक्ट झालं. आता आपण पाहतोय ऍक्च्युअल प्रॅक्टिकल. डायग्राम पहा. आपण पाहतोय सर्किट डायग्राम ऑफ पॉवर सप्लाय विदाउट फिल्टरची. 230 व्होल्ट पॉवर सप्लाय आपण अप्लाय केलेला आहे इथं. तो पॉवर सप्लाय अप्लाय केल्यामुळे काय होतंय की ट्रान्सफॉर्मर यूज केलाय. 230 रूपांतर तुमचं 12 व्होल्ट मध्ये इथे केलेलं आहे. पहा 12 व्होल्ट झालं, इथं 12 व्होल्ट व्होल्टेज जनरेट झालं, बरोबर. प्लस 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 मायनस प्लस मायनस, राईट. अशा प्रकारे इथं व्होल्टेज जनरेट झालं. पहा तर काय होतं, ड्युरिंग पहिल्या मी सांगितलेलं आहे तुम्हाला, पहिल्या अपसायकलला कंडक्ट होईल त्याच्या क्रॉस व्होल्टेज येईल, हे पाहतोय आपण. आता मी तुम्हाला सांगतो हे कसं करायचं. पहा आधी हे डायोड जोडून घेऊ आपण. यातलं टर्मिनल पहा, हा जो आहे तो डायोड आहे. हा जो दिसतोय ना हा डायोड आहे. त्याच्यात पांढरी रिंग असते ना ऑलवेज, पहा एक पांढरी रिंग दिसते, स्मॉल पांढरी रिंग दिसते का? डायोड दिसते. हा डायोड मध्ये ज्यावेळेस तुम्ही पाहाल ना त्यावेळेस पांढरी रिंग येत असते ना त्यावेळेस कॅथोड असतं. पहा इकडल्या साईडला जे आहे ना ते कॅथोड आहे. थोडी पुसट झाली का पण इथे दिसतंय पांढरी रिंग जे आहे ना ते कॅथोड दाखवतं. पहा मग इथं काय करायचं, पहा एनोडच्या साईडला डायोड हा कनेक्ट करून घ्यायचा. पहा माझ्या ह्या हाताकडल्या साईडला एनोड आहे, इकडल्या साईडला कॅथोड आहे. राईट. मी अशा प्रकारे डायोड याच्यावर कनेक्ट करून घेतला. सेम पहा अजून एक डायोड आहे, सेकंड डायोड जो आहे ना त्याचा कॅथोड ह्या वरच्या डायोडला कनेक्ट करायचा. कॅथोड म्हणजे जिथं पांढरी रिंग आहे ते. हा डायोड आहे माझ्याकडं, पहा याची पांढरी रिंग इकडे आहे. ती पांढरी रिंग म्हणजे ही पांढरी रिंग जी आहे ती याला कनेक्ट करायची. पांढरी रिंग कनेक्ट केली आणि तो पॉइंट इथं कनेक्ट करायचा, पहा इथं कनेक्ट केला ना. पहा आता याप्रमाणे इथून मी हा डायोड, राईट, त्याला मला एक वायर द्यायची. पहा या डायोडला एक वायर, हे जे दोन्ही पॉइंट आहेत सिरीज असतात त्यामुळे इथे एक वायर काढली आहे मी, वायर टाकली. त्यानंतर खालच्या पॉइंटला ह्या डायोडच्या एनोडला, हे वरचा कॅथोड आहे खालचा एनोड आहे, तिथे एक वायर टाकली आपण. इथं पहा वायर, राईट, टाकली. ओके वायर टाकली आपण इथेही वायर टाकल्यानंतर आता पहा या दोन्ही पॉइंटला ट्रान्सफॉर्मरचे 2 वायर आहेत ते फक्त जोडायचे, फक्त लक्षात घ्या. आणि मिडल जेव्हा आहे ना पहा याच्यातली तिला ग्राउंड वायर किंवा अर्थ वायर असं म्हटलं जातं, ती आपण डायरेक्ट इकडं जरी कनेक्ट केली, समजा इथं पॉइंट काढलाय आणि इथं कनेक्ट केली आणि ती कॉमन म्हणून यूज केली ग्राउंड. इथे कसं असतं ट्रान्सफॉर्मरला 2 प्रायमरी वाइंडिंग असतात वायर आणि 3 सेकंडरी वायरिंग असतात. तिथली मिडल वायर आपण ग्राउंडला डायरेक्ट इथं कनेक्ट करायची, लक्षात. आणि याच्यात आता पहा हा रेजिस्टन्स, हा जो आहे इथे हा जो रेजिस्टन्स आहे तो डायोडच्या वरच्या डायोडच्या पॉइंटला कनेक्ट करायचा. इथे पहा वरच्या पॉइंटला कनेक्ट करायचा आणि सेम तो खाली कुठं कनेक्ट करायचा आहे, ग्राउंडला. मिडल पासून आलेला पॉइंट ग्राउंडचा पॉइंट, ग्राउंडच्या पॉइंटला म्हणजे इथं कनेक्ट करू. ऐका
आणि इथे हे ग्राउंड आहे ना इकडे घेऊ, म्हणजे इथं ग्राउंड आपण कनेक्ट करूया. राईट, अशा प्रकारे आपल्याला कनेक्शन करायचे आहेत, लक्षात घ्या. आणि आणि हा जो आहे ना सीआरओ, हा कुठं कनेक्ट करायचा, इथल्या पॉइंटला आणि या पॉइंटला प्लस मायनस सेम याच पॉइंटला तुमचा प्लस करायचा, या पॉइंटला मायनस सीआरओ च कनेक्ट करायचं आपण. म्हणजे व इथं करायचे एक पॉइंट इथं करू, एक पॉइंट इथं करू. राईट, अशा प्रकारे पॉइंट कनेक्ट करायचे आणि हे पॉवर सप्लायला आपण जोडून घ्यायचं. आणि त्यानुसार आपण वेव्ह फॉर्म, ऍक्च्युअली तुमच्या रेक्टिफिकेशनच्या वेव्ह फॉर्म जे आहेत ना, या प्रकारे थोडे व्हेरिएशन येईल. तुमच्या वेव्ह फॉर्म याप्रमाणे यायला पाहिजेत, याप्रमाणे. तर थोडं व्हेरिएशन म्हणजे फ्लक्च्युएशन थोडं म्हणजे सॉटूथ सारखं थोडं येणार, कारण का की जो ट्रान्सफॉर्मर यूज केलेला असतो तो आयडियल नाही आपल्या इथं, आणि जे कंपोनंट यूज केले कनेक्ट करताना थोडं हे होतं, लक्षात घ्या. ओके, See, this is your transformer. लक्षात घ्या 230 व्होल्ट याला चुकून पण ह्या दोन वायरी दिसतात तिथं आपण हे जे आता केलंय ना थोडं उघड आहे, जर हात लागला चुकून तर शॉक बसतो, लक्षात घ्या. आपण आपल्या प्रॅक्टिकल साठी तेवढं प्रिकॉशन घेऊन केलेलं आहे, लक्षात घ्या. इथं दिस इज कॉल्ड एज प्रायमरी. हे जे दोन वायर दिसतात ना, माझा हात आहे इथं, या दोन वायरी प्रायमरी वायरिंग म्हणायचं. प्रायमरी म्हणजे काय, 230 व्होल्ट आपल्या पॉवर सप्लायच्या इकडे दाखवतो. 230 व्होल्ट आपल्या पॉवर सप्लायच्या याला कनेक्ट केलेला आहे. राईट, 230 व्होल्ट केलेला आहे. सेकंडरी 3 वायर आहेत, 1 2 3. पहा, या दोन वायरीतली मधली वायर जी आहे आपण कुठं कनेक्ट केलेली आहे, त्यात बघा मधली वायर आपण ग्राउंडला कनेक्ट केलेली आहे. राईट, ग्राउंडला हे सेंटर वायर मधली दिसते. इथं पण पहा, हे पहा ब्लॅक वायर दिसते, इथून हे मी ग्राउंडला इथं कनेक्ट केलेले आहे. पहा केली कनेक्ट. राईट, म्हणजे 230 व्होल्ट पॉवर सप्लाय मी अप्लाय केला. त्यानुसार सेकंडरीला ज्या दोन वायर आहेत, ह्या दोन डायोड पहा, हे जे दोन डायोडला कनेक्ट केल्या, दोन डायोडला कनेक्ट केल्यानंतर त्याच्या पुढे मी एक रेजिस्टन्स, हा पहा इथं रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे. राईट, हा रेजिस्टन्स कनेक्ट केला. रेजिस्टन्स कनेक्ट केल्यानंतर आपण सीआरओ म्हणजे आपल्याला पाहायची ऍक्च्युअली वेव्ह फॉर्म कशी येते काय येते, यासाठी आपण इथं सीआरओ, आता पहा त्यातला जो 2 पॉइंट असतात, हा मेन पॉइंट आणि हा ग्राउंड पॉइंट. ग्राउंड पॉइंट हा तिकडून आलेल्या ग्राउंड आपण कनेक्ट केलेला आहे, पहा कनेक्ट केलेला आहे. आता याची वेव्ह फॉर्म आपल्याला पाहिजे. या CRO, this is the CRO, कॅथोड रे ऑसिलोस्कोप. ऍक्च्युली आपण पाहिलं की त्याची वेव्ह फॉर्म अशी यायला पाहिजे. फ्लक्च्युएशन मी तुम्हाला सांगितलं थोडंफार फ्लक्च्युएशन चेंजेस, कारण आपण जे ब्रेडबोर्ड यूज केलाय आणि जे ट्रान्सफॉर्मर यूज केलेत ना, ते तेवढ्या हायर क्वालिटीचे म्हणजे जेवढे पाहिजे तेवढे असतात. त्यामुळे आपल्याला जे आउटपुट ऍक्च्युली काय पाहिजे, पॉझिटिव्ह. एकच हाफ सायकल आहे का, फुल हाफ सायकल नाही, दिसते बघा मधून दिसते हे डायग्राम आपल्या नियर अबाउट, इट इज नियर अबाउट आवर आउटपुट केम अक्रॉस, दिसते बघा आता. दिस इज द आउटपुट ऑफ युअर rectifier, full wave rectifier, and this is the diagram of your power supply design, means unregulated power supply. Why it is called as unregulated? Because in this case we doesn't use the regulator IC. Regulator म्हणजे हे आउटपुट जे आहे ना चेंज होत राहते का, चेंज होत राहते, व्हॅरी होत राहते, ते फिक्स्ड राहत नाही किंवा कॉन्स्टंट राहत नाही. पुढे जाऊन आपण ज्यावेळेस पाहणार आहोत ना रेग्युलेटरचे, ते पण एक वेगळं प्रॅक्टिकल आहे, लक्षात घ्या. त्याच्याबद्दल कोणाला काय प्रॉब्लेम आहे का, मला सांगा. नो सर. हा बोला बोला ना. हा बोला ना. हा आवाज येतोय माझा? येस सर.
ओके नाही होय. काय कुणाला याबद्दल प्रॉब्लेम आहे का प्रॅक्टिकलच्या रिलेटेड? आपण पाहिलंय की त्याप्रमाणे फक्त थोडंसं व्हेरिएशन दॅट शुड बी हॅपन ड्यू टू द कॉम्पोनंट युज्ड त्याच्यामध्ये आहे, त्यामुळे होतं. पण आपल्याला जे पाहिजे होतं पॉझिटिव्ह हाफ सायकल ते येतंय पहा. ओके, कुणाला काय प्रॉब्लेम याच्याबद्दल? प्रॅक्टिकल लक्षात आलंय सगळ्यांच्या? प्रॅक्टिकलच्या रिलेटेड एक मिनिट विचारायचं असेल तर विचारू शकता, बोला. सर ते कनेक्शन परत एकदा एक्सप्लेन करा. कनेक्शन परत एकदा सांगू का? ओके. येस सर. डायग्राम कडे लागू. आपल्याला काय करायचं सांगतो. ही डायग्राम आहे आपली, राईट? ही डायग्राम आहे. डायग्राम मध्ये आपण काय केले 230 व्होल्ट म्हणजे ट्रान्सफॉर्मरचा यूज करतो इथं. कारण का की ट्रान्सफॉर्मर अशी डिव्हाइस आहे की जे एसीचं एसी मध्ये कन्वर्ट करतं, आयदर हाय टू लो और लो टू हाय. इथं काय करतोय आपण 230 व्होल्टचं 12 व्होल्ट मध्ये करतो, बरोबर? म्हणजे याला स्टेप डाऊन म्हणायचं, कारण हायचं लो मध्ये करतो, बरोबर? आता हे जे आहेत ना याला म्हणायचं ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी वायर, याला म्हणायचं सेकंडरी वायर. दोन ट्रान्सफॉर्मरचे टाईप आहेत. एक आहे तुमचा सेंट्रल टाईपचा ट्रान्सफॉर्मर आणि दुसरा ब्रिज. सेंट्रल टाईप मध्ये 3 वायर असतात, पहा 3 वायर असतात. इकडे जेवढं व्होल्टेज असतं त्याच्या अपोजिट इकडे व्होल्टेज असतं. म्हणजे इथं 10 प्लस 12 असेल ना, इकडे मायनस 12 असतं, लक्षात ठेवायचं. त्यामुळे ते अल्टरनेट सायकलला वर्क होतं. दुसरं ब्रिज टाईप मध्ये फक्त 2 वायर असतात, म्हणजे इथं प्लस आणि इथं मायनस. आता आपण पाहतोय सेंट्रल टाईपचं. पहा याच्यामध्ये काय करायचं सांगतो. आता पहा ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी आपण लक्षात घेत नाही, कारण ते डायरेक्ट आपल्या पॉवर सप्लाय कनेक्ट केलेले असते. ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी इथं आहे. आता डायोड कनेक्ट करून घेऊ. पहा हा जो आहे तो डायोड आहे, राईट? डायोडचा एनोड आणि कॅथोड हे 2 टर्मिनल असतात. ते कसे ओळखायचे लक्षात घ्या. जिथं पांढरी रिंग असते ना, ऑलवेज पांढरी रिंग जिथं असते ना ते ऑलवेज कॅथोड समजायचं. आणि समजा काही कारणावरती रिंग गेली असेल ना, तर तुम्ही मल्टीमीटरच्या युजिंग ना चेक करू शकता, लक्षात घ्या. मल्टीमीटर याला कनेक्ट करायचा. जर हायर म्हणजे हायर रेजिस्टन्स आला, हायर रेजिस्टन्स म्हणजे इन किलो ओम आला ना, तर समजायचं तो डायोडची साईड. समजा इथे एक पॉईंट तुम्ही मल्टीमीटरचा कनेक्ट केला आणि इकडे दुसरा केला. जर हे रेजिस्टन्स हाय आला तर सांगायचं ते हे जे पहिला टर्मिनल आहे तो कॅथोड आहे. आणि समजा मी इथं असं कनेक्ट केलं, इथं एक पॉईंट कनेक्ट केला आणि इथे केला आणि त्याचा रेजिस्टन्स मिनिमम आला, कारण व्होल्टेज 0.7 व्होल्ट आलं किंवा 0.3 व्होल्ट आलं, तर ते तुमचं एनोड आहे, लक्षात ठेवायचं, राईट? इथं आता आपण पाहतोय पांढरी आहे ती कॅथोड आहे, राईट? तर इथं काय करायचं, एनोड पहा हे डायोड आहे, त्याचं एनोड मी एका साईडला इकडे एनोड कनेक्ट करतोय, एनोड कनेक्ट करतोय, इकडं कॅथोड कनेक्ट करतोय. एनोड कॅथोड मी कनेक्ट केलेला आहे, राईट? आता सेम टाइम त्याच्या कॅथोड पासून दुसरा एक डायोड जोडायचा. पण त्या डायोडचं कॅथोड म्हणजे पांढरी रिंग पाहायची पहिल्यांदा. कुठं आहे पांढरी रिंग त्याला कनेक्ट करायच्या आधीच्या डायोडला. पहा म्हणजे ह्याच्या कॅथोडला, लक्षात ठेवा हे आरो सारखं दिसतंय बघा, ह्याच्या कॅथोडला ह्याचं कॅथोड जोडायचं. आता हे लाईनी एकत्र असतात, इथे जोडलं, इथे एक जोडलं आणि खाली घेतोय एक पॉईंट, आपण खाली एक पॉईंट घेतला, राईट? म्हणजे ह्याच्या कॅथोडला ह्याचं कॅथोड आपण जोडलेलं आहे, बरोबर? जोडलं. आणि या पॉइंटला एक वायर जोडायची, कारण का की सेकंडरी ऑफ ट्रान्सफॉर्मर याला जोडायची. हे एकमेकाच्या सिरीज मध्ये असतात. इथं आपण एक वायर लावली, बरोबर? सेम टाइम ह्या जे डायोड आहे त्याला पण एक दुसरी वायर म्हणजे सेकंड वायर इथे जोडत असतो. हे दोन्ही एकमेकाच्या सिरीज मध्ये असतात. खालची पॉईंट इथं लावली आपण, राईट? दिसते इथं लावली, राईट? ओके. आता काय करायचंय, ह्याच्याच पॅरलल मध्ये हा रेजिस्टन्स जोडायचा. रेजिस्टन्स याला काय पोलॅरिटी नसत्या, कसाही जोडा काय फरक पडत नाही, रेजिस्टन्स. ओके. मग त्यामुळे मी काय केलं, इथून एक वायर काढली, सॉरी इथून एक लाईन काढली आणि ती इकडं कनेक्ट केली.
कनेक्ट केली पहा. इथं कनेक्ट केली म्हणजे हे दोन्ही एकमेकाच्या पॅरल मध्ये असतात. पॉइंटला कनेक्ट केली राईट. सॉरी हे कनेक्ट करताना इकडे 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 कनेक्ट करावं लागेल. इकडे कनेक्ट केलं आणि ह्या रेजिस्टन्सच्या या साईडला ग्राउंड द्यायचंय. त्यामुळे दुसरी एक वायर घेतली आपण. इथं एक ग्राउंड व्होल्टेजसाठी मी इथं एक वायर कनेक्ट केली. म्हणजे इथं पॉझिटिव्ह, इथं निगेटिव्ह आणि इथं ग्राउंड मी कनेक्ट करणार लक्षात. आणि सेम टाइम जर मला दोन गोष्टी लागणार आहेत अजून. सीआरओ लागणार आहे. सीआरओचं पॉझिटिव्ह मी इथं कनेक्ट करणार. इथं म्हणजे ही लाईन एकमेकाच्या हे बघा सिरीज मध्ये जाईल. इथं करा नाहीतर इथं करा, सेमच आहे. इथं कनेक्ट केलं. इथून पॉझिटिव्ह ऑफ द सीआरओ काढेल. सीआरओचं पॉझिटिव्ह काढलं मी बाहेर. आणि निगेटिव्ह किंवा ग्राउंड काढायचं असेल तर इथून काढणार. मग इथं मी सीआरओचं पॉझिटिव्ह कनेक्ट करणार, इथे सीआरओचं निगेटिव्ह कनेक्ट करणार, इथं ग्राउंड कनेक्ट करणार, इथं प्लस करणार, इथं मायनस कनेक्ट करणार आणि सीआरओ ला लावणार. लावल्यानंतर जे आपण आपल्याला जी वेव्हफॉर्म येते लावल्यानंतर ही जी डीसी ची वेव्हफॉर्म आहे म्हणजे अनरेग्युलेटेड डीसी चेंजिंग होत राहतात ते येतं. लक्षात आलं तुमच्या? प्लीज रिप्लाय द्या. लक्षात आलं? होय सर. ओके. प्रॅक्टिकलच्या रिलेटेड आपण पूर्ण वेळ आपला अजून अर्धा तासभर आपण डिस्कशन विथ रिस्पेक्ट टू आपल्या ह्याच्या रिलेटेडच करायचे, वेळ वाया घालवायचा नाहीये. हा तर मला सांगा आपण जे आतापर्यंत झालंय त्याच्या रिलेटेड बोलायचं, डिस्कस करूया. आपण पहिल्या लेक्चरला सुरुवात काय केली होती तिथपासून सुरुवात करूया. इंट्रोडक्शन पासून. पहिल्या लेक्चरला आपण काय सुरुवात केली होती की व्हॉट डू यू मीन बाय विच आर थिंग विच वी हॅव टू बी फॉलोड इन अवर सिलेबस. हा सिलेबस कशासाठी आहे, त्याच्यामध्ये सीओपीओ काय होतं, ते सीओपीओचं मॅपिंग काय होतं, ते कशासाठी आहे काय हे पाहिलं होतं. ओके. अजून काय पाहिलं होतं त्याच्यामध्ये, थिअरी कोणते आहे तुमचे, थिअरीचे पॉईंट कोणते आहेत, प्रॅक्टिकलचे कोणते पॉईंट आहेत, कुठल्या चॅप्टर मध्ये काय शिकायचं हे पाहिलं होतं. बरोबर. ओके. त्याच्यातला आता पहिल्या चॅप्टर मधला आपण पहिला पॉईंट कोणता घेतला होता, म्हणजे पहिल्यांदा आपण हे सगळं काय काय पाहिलं किंवा काय काय म्हणजे आपण पाहणार आहोत ते पाहिलं होतं. पहिला पॉईंट काय होता सांगा बरं. म्हणजे पहिलं लेक्चर इंट्रोडक्टरी लेक्चर आपल्या ते सोडून द्या की त्याच्यामध्ये आपण पाहिलं सीओपीओ मॅपिंग असेल किंवा कोणते प्रॅक्टिकल आहेत काय आहेत हे पाहिलं होतं. सिलेबसचा पहिला पॉइंट काय आहे, पीजीटी चॅप्टरचं नाव काय आपल्या ते तर सांगा. हा रिप्लाय द्या. सिलेबस आहे ना तुमच्याकडे? हो. हा पहिला पॉइंट सांगा ना त्यातला. म्हणजे आपण प्रॅक्टिकल झालं म्हणून वेळ वाया घालवायचा नाही, काहीतरी रिलेटेड घेऊन ना. सांगा. which we have to be followed in a first lecture. DC सर्किट नाही, DC analysis असेल. DC सर्किट अनालिसिस. ओके. त्याच्यामध्ये काय पाहिलं होतं आपण, डीसी सर्किट अनालिसिस नाहीये ते, ऍक्च्युली तुमच्या बीजेटीचे अनालिसिस करायचं होतं आपल्याला. बरोबर. बीजेटीच्या अनालिसिस मध्ये आपण काय काय पाहिलं ते पाहायचं होतं आपल्याला. म्हणजे बीजेटी ज्यावेळेस आपण पाहतोय ना, ऍक्च्युली बीजेटी म्हणजे काय असतं हे पाहिलं होतं आपण त्याच्यामध्ये. तर पहिल्यांदा ते पाहायच्या आधी तुम्हाला केव्हीएल केसीएल माहिती असावं होतं त्याच्यासाठी, सेमीकंडक्टर डायोड. तर हे सगळं करायच्या आधी आपण बेसिक पासून सुरुवात केली, हे तुम्ही सांगितलं नाहीये.
तुमच्या आठवणीत असेल तर सांगा की इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर काय असतं, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर काय असतं, त्यांचं रिलेशन काय असतं, परत व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर अँड द एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर हे पण पाहिलं होतं. आठवतंय का कोणाला? येस सर. कारण तुम्हाला ट्रान्झिस्टर पाहिजे आधी लक्षात घ्या, कधी पण ट्रान्झिस्टर पाहायचं असेल तर ट्रान्झिस्टरच्या आधीचे जे डिव्हाइस आहेत ते आपल्याला पाहावे लागणार आहेत, लक्षात घ्या. तर पहा, पाहिलं होतं पहिल्यांदा आपण की टाइप्स ऑफ मटेरियल पासून सुरुवात केली ती. नॉर्मली कंडक्टर, सेमीकंडक्टर, इन्सुलेटर हे 3 टाइप आहेत बरोबर. त्यातलं कंडक्टर हाय कंडक्टिव्हिटी असते, सेमीकंडक्टर मिडल इन बिटवीन युअर कंडक्टर आणि इन्सुलेटर असते. इन्सुलेटर ज्याच्यातनं काहीच कंडक्टिव्हिटी नसते. मला सांगा मराठीत न बोलत चालेल का? काय प्रॉब्लेम नाही ना? जास्तीत जास्त समजावं यासाठी चालेल आणि फास्ट होत असलं sir, तरी सांगा. हा मराठीतून सांगा सर. चालेल. आणि फास्ट होत असलं तर मला प्लीज तुम्ही सांगत जावा. कधी कधी होत आहे म्हणजे फ्लो मध्ये थोडं फास्ट जातोय मी, सांगत जावा. ओके. तर आपण काय पाहिलं होतं की ज्यावेळेस सुरुवात केली होती त्यावेळेस आपण पाहिलं होतं की टाइपचे तीन टाइप्स असतात मटेरियलचे, कंडक्टर, सेमीकंडक्टर, इन्सुलेटर. त्याच्या रिस्पेक्ट आपल्याला सेमीकंडक्टर हा इम्पॉर्टंट पाहिजे होता. का? तर आपण कंडक्टरला हाय कंडक्टिव्हिटी असते, इन्सुलेटरला काहीच कंडक्टिव्हिटी नसते, पण सेमीकंडक्टरला कंडक्टिव्हिटी इन बिटवीन युअर कंडक्टर आणि इन्सुलेटर याच्यामध्ये असते. त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट काय होतो लक्षात घ्या. ज्यावेळेस आपल्याला काही ऍप्लिकेशन असतात की जिथून आपल्याला करंट जास्त बी नको, व्होल्टेज जास्त बी जायला नको, अशा ठिकाणी आपण जर यूज केलं तर एक्झाम्पल आहे आपलं कॉम्प्युटर वगैरे, ज्याच्यासाठी आपण सेमीकंडक्टर डिव्हाइस यूज करून अदर इंटरनल पार्ट त्याचे डिझाईन करत होतो, लक्षात घ्या. तर त्याच्यानुसार आपण पाहिलं होतं पुढं सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर म्हणजे काय असतं? ज्याची कंडक्टिव्हिटी इन बिटवीन कंडक्टर आणि इन्सुलेटर असते बरोबर. आणि ते पाहत असताना आपण पाहिलं होतं की तुमचे सेमीकंडक्टर आहे त्याचे पण 2 टाइप आहेत. एक आहे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर, दुसरा आहे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर बरोबर. इंट्रिन्सिक म्हणजे काय सांगतो की जो सेमीकंडक्टर त्याच्या प्युअर फॉर्म मध्ये असतो, लक्षात घ्या, प्युअर फॉर्म मध्ये असतो त्याला इंट्रिन्सिक म्हणायचं. म्हणजे लक्षात घ्या, प्युअर फॉर्म मध्ये जो सेमीकंडक्टर असतो त्याचा काहीच उपयोग होत नाही, लक्षात घ्या. कारण का की नॉर्मल रूम टेम्परेचरला, समजा आता रूम टेम्परेचर असेल, या रूम टेम्परेचरला त्याच्यातून काहीच करंट होत नाही, लक्षात घ्या. हा सगळ्यात मोठा डिसएडव्हांटेज आहे तुमच्या सेमीकंडक्टरचा. त्यामुळेच एक लक्षात घ्या, त्यामुळेच एक टर्म डिफाईन झालेली आहे तिथं, डोपिंग. important term आहे डोपिंग. डोपिंग इज नथिंग बट ऍडिंग इम्प्युरिटी इन अ प्युअर सेमीकंडक्टर, राईट. तर सेमीकंडक्टर मध्ये ज्यावेळेस आपण इम्प्युरिटी ऍड करतो ना, ड्यू टू द ऍडिशन ऑफ इम्प्युरिटी, व्हॉट हॅपन ड्यू टू ऍडिशन ऑफ दॅट इम्प्युरिटी कॉजेस आयदर युअर, देर आर 2 टाइप्स ऑफ इम्प्युरिटी. आठवत असेल तर सांगा, आयदर ट्रायव्हॅलेंट अँड पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी, राईट. ड्यू टू द ऍडिशन ऑफ ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी, व्हॉट हॅपन ड्यू टू ऍडिशन ऑफ ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी, 1 इलेक्ट्रॉन इज लेस, right? 1 electron is less, so that vacancy of 1 electron, so that's why there is a there are 2 types of semiconductor, n type and p type. इलेक्ट्रॉन कमी आहे एक, लक्षात घ्या. त्यामुळे तिथं काय होतंय, n टाइप सेमीकंडक्टर होतो आणि जस्ट पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी ऍड करतो ना, त्यास 1 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा होतो आणि त्यावेळेस त्याला चार्ज हा p टाइप सेमीकंडक्टर असतो, एक एक्स्ट्रा असतो, लक्षात घ्या. एन टाइप आणि पी टाइपच्या रिस्पेक्ट आपण पाहिलं, 2 सेमीकंडक्टरचे टाइप आहेत, एन टाइप आणि पी टाइप. एन मध्ये इलेक्ट्रॉन मोर असतात, पी मध्ये होल्स मोर असतात, लक्षात घ्या. आणि कंडक्टिव्हिटीसाठी जर इलेक्ट्रॉन जास्त असतील ना, दॅट इज द इम्पॉर्टंट फॅक्टर. म्हणजे जर इलेक्ट्रॉन जर कंडक्टिव्हिटीसाठी जास्त असतील तर तेवढं तुमच्या डिव्हाइसला चांगलं असतं. त्यामुळं लक्षात घ्या, जगामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, जर 100 ऍप्लिकेशन असतील ना, तर 99 ऍप्लिकेशन with respect to NPN type of transistor. N indicate 2 N आहे, 1 P आहे. एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगितलं होतं मी, लक्षात घ्या. त्यानंतर आपण पाहिलं होतं NPN काय असतं, PNP काय असतं, NPN आणि PNP मध्ये काय असतं बरोबर. पण ते पाहायच्या आधी आपण पाहिलं होतं PN जंक्शन डायोड, राईट, पाहिलं होतं. मी फ्लो मध्ये आहे का, थोडं इकडं तिकडं होत असेल तर सांगत जा. PN जंक्शन डायोड पाहिलं होतं. तर PN जंक्शन डायोड मध्ये आपण काय करत होतो, फक्त रिवाइज करतोय की जेणेकरून मागचा पार्ट तसंच हे व्हायला नको. पी टाइप सेमीकंडक्टर आणि एन टाइप सेमीकंडक्टर एकमेकाशी कनेक्ट केले आपण, लक्षात घ्या. पी टाइप सेमीकंडक्टर आणि एन टाइप सेमीकंडक्टर एकमेकाशी कनेक्ट केले तर तिथं पीएन जंक्शन फॉर्म झालं, लक्षात घ्या. दिस इज कॉल्ड ॲज पीएन जंक्शन अँड दिस बिकम्स अ पीएन जंक्शन डायोड. In case of your p-type material, there is a holes are more. In case
of p-n type semiconductor, there is a electrons are more, so they are connected to each other, and we have to be, there are two things, either you have to be apply the any of the power supply, either your positive plus minus or no power supply. Now see, आपण काय करणार आहोत, पी एन जंक्शन डायोड आहे आणि त्याला आपण कुठलाच पॉवर सप्लाय अप्लाय करत नाही. आता पहा काय होतंय, पी आणि एन लक्षात घ्या. लक्षात येतंय ना तुमच्या, का उगाच हवेत चालू आहे आपलं, मला सांगा जरा काय त्याच्या रिलेटेड. का मी पीपीटी कडे हे करू का? येस. ओके, शेअरिंग बघतो पीपीटी असेल तर, कारण ते चांगलं. सॉरी, 1 मिनिट. शेअर स्क्रीन. पीपीटी जर समोर असेल ना तर तुम्हाला उलट जास्त समजत जाईल. हा, इथपासून आपण सुरुवात केली होती. हा, सेमीकंडक्टर, टाइप्स ऑफ सेमीकंडक्टर पासून. आवाज ऐकू येतोय? येस सर. आपण सेमीकंडक्टर पासून सुरुवात केली होती. त्याच्या आधी आपण पाहिलं होतं हे बेसिक ऑफ सेमीकंडक्टर, कंडक्टर, सेमीकंडक्टर, इन्सुलेटर पाहिलं होतं. त्यानंतर आपण तिथपासून पुढे येऊन इंट्रिन्सिक, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर काय असतं, त्यानंतर एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये आपण इम्प्युरिटी ऍड करतोय. 2 टाईपच्या, कोणत्या एन टाईप, त्यानुसार हा पी टाईप ऍड केल्यावर कोणता होतो, एन टाईप ऍड केल्यावर कोणता होतो हे आपण पाहिला. त्यानंतर आपण पाहिलं होतं एन टाईप सेमीकंडक्टर कसं फॉर्म होतं, पी टाईप कसा फॉर्म होतो, राईट. आता सेमीकंडक्टरचे टाईप पाहिले होते, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. प्युअर फॉर्म मधला असेल तर त्याला इंट्रिन्सिक म्हणायचं, जर्मेनियम आणि सिलिकॉन असलेला. आणि इम्प्युअर फॉर्म मधला जे ते एन टाईप आणि पी टाईप म्हणजे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर असतात. एन टाईप सेमीकंडक्टर मध्ये पेंटॅव्हॅलेंट इम्प्युरिटी ऍड केलेली असते, त्याच्यामध्ये फॉस्फरस, आर्सेनिक हे एलिमेंट यूज केले जातात. पी टाईप मध्ये ट्रायलेंट इम्प्युरिटी ऍड केले जातात, जिथे गॅलियम, बोरॉन वगैरे यूज केले जातात. इम्प्युरिटी ऍड, इम्प्युरिटी म्हणजे काय असतं सांगतो, की प्युअर सेमीकंडक्टर असतो ना, त्याच्यामध्ये तुमचं आयदर फॉस्फरस, आर्सेनिक किंवा गॅलियम, बोरॉन हे एलिमेंट ऍड करायचं, म्हणजे ते इम्प्युअर झालं. पण त्याला काय होतं की तुमची कंडक्टिव्हिटी त्या पर्टिक्युलर सेमीकंडक्टरची वाढत राहते. जर मी फॉस्फरस, आर्सेनिक जर ऍड केलं तर पेंटॅव्हॅलेंट इम्प्युरिटी फॉर्म, त्याला म्हणतात पेंटॅव्हॅलेंट इम्प्युरिटी. जर गॅलियम आणि बोरॉन केलं तर त्याला म्हणायचं ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी. पीएन जंक्शन डायोड, पीएन जंक्शन डायोडच्या रिस्पेक्टिव्ह बघा, ज्याच्यामध्ये पी टाईप सेमीकंडक्टर आहे आणि एन टाईप सेमीकंडक्टर आहे, ते दोन्ही एकमेकांशी कनेक्ट केले की पीएन जंक्शन तुमच्या फॉर्म मध्ये पहा. पी टाईप सेमीकंडक्टर, एन टाईप सेमीकंडक्टर, बरोबर. पी टाईप आणि एन टाईप सेमीकंडक्टर जर आपण कनेक्ट केले, एकमेकांशी कनेक्ट केले तर काय होतं सांगतो. पी मध्ये होल्स मोर असतात, एन मध्ये इलेक्ट्रॉन्स मोर असतात. ज्यावेळेस मी त्याला कुठलाही व्होल्टेज, इथं प्लस मायनस किंवा कुठल्याही व्होल्टेज मी ज्यावेळेस अप्लाय करत नाही, त्यावेळेस काय होतं सांगतो, की इथं होल्स मेजर असतात प्लस, आणि इथं मायनस म्हणजे इलेक्ट्रॉन्स मेजर असतात. ज्यावेळेस मी कुठलाही सप्लाय अप्लाय करत नाही त्यावेळेस इथले मायनस इकडल्या साईडला, म्हणजे हे एक मिडल सेक्शन आहे समजा, या इथले मायनस इकडल्या साईडला येतात, इथं कडेला याच्या, आणि इकडले पॉझिटिव्ह इकडल्या साईडला येतात. लक्षात घ्या, म्हणजे पी एन कडे येतात, एन पी कडे मिडल सेक्शनला येतात. ते मिडल सेक्शनला आणल्यामुळं ज्यावेळेस मला कुठलाही व्होल्टेज अप्लाय करत नाही त्यावेळेस तिथं ते बॅरियर सारखं, बॅरियर म्हणजे अडथळ्यासारखे इथं साचून राहतात. त्यामुळे इलेक्ट्रॉन आणि होल्स एकमेकांशी रिकम्बाईन होत नाहीत ज्यावेळेस मी कुठले व्होल्टेज अप्लाय करत नाही. आणि ह्याच लेअरला डिप्लेशन लेअर असं सुद्धा म्हटलं जातं. हा, डिप्लेशन लेअर फॉर्म अन इन्सुलेटर बिटवीन द टू साइड. त्यामुळे काय होतंय की इन्सुलेटर पी साइड कडल्या इकडं एन मायनस आलं आणि इकडल्या साईडला प्लस आलं, त्यामुळे ते बॅरियर सारखं जे डिप्लेशन लेअर, एक लेअर तयार झाल्यासारखं इथं लेअर होते. आता हे जे मी तुम्हाला आताची कंडिशन सांगितल्या झिरो बायस असं म्हणायचं. सी, आय हॅव टोल्ड यू द कंडिशन ऑफ when we are not applying any voltage, this condition is called as zero bias application of your diode. So due to the zero bias application, what happen,
no external voltage causes, there is not recombination of your electron and holes is happen. Right? Now see another thing, forward bias. Forward bias means what happened? We have applied the positive voltage to the P and negative voltage to the N, so that P have applied the positive, N have applied the reverse, that is negative voltage. This is nothing but a forward bias of your diode. Due to that forward bias, what happened? The electron P holes from P and electrons from N are recombine each other and current start the flowing. This is nothing but a forward bias of your diode. Reverse bias. Reverse bias means what? When we have applied the voltage across your diode, that is opposite. Opposite means we have applied the minus and have applied the plus voltage, that is opposite voltage. Due to that opposite voltage, what happened? Due to the application of opposite voltage, what happened? The size of your depletion region, this depletion region is increases. Now see, consider that initially small voltage is applied. This is the small depletion layer voltage. As we have to be increases the increase, consider that 1 volt, minus 1 volt, minus 5 volt. Consider that that voltage is minus. The size of depletion region here and here means due to the application of opposite voltage, the size of depletion region increases, right? This is the zero bias condition I have already told you. Forward bias, I have told you, plus is for anode, minus is for cathode, right? This is the diagram for the forward bias. Plus is applied to the anode, minus is applied, plus is applied to the anode, minus is applied to the cathode, right? P have applied plus, N have applied the minus. This is the diagram of your forward biasing of the diode. During the first positive half cycle, what happened? In case of forward biases, just मी पॉझिटिव्ह व्होल्टेज डायोडच्या इथं पॉझिटिव्ह इथं निगेटिव्ह अप्लाय करतो, तर सुरुवातीला याच्यातनं व्होल्टेज मी ज्यावेळेस वाढवत राहतो त्यावेळेस काही वेळेपर्यंत व्होल्टेज वाढत राहतं, करंट इकडे करंट आहे पहा, एक्स ऍक्सिसला आणि वाय ऍक्सिसला पाहत राहा की दोन्हीकडे एका ऍक्सिसला करंट आहे, एका ऍक्सिसला व्होल्टेज आहे. ज्यावेळेस मी व्होल्टेज वाढवतोय त्यावेळेस काही वेळेपर्यंत व्होल्टेज वाढतं नसतं, तो करंट वाढत नाही. असं का होतं? कारण डायोड तुमचा सिलिकॉनचा आहे का जर्मानियमचा आहे, त्यानुसार तुमचं याला जे व्होल्टेज आहे ना त्याला कट इन व्होल्टेज म्हणतात. 0.7 व्होल्ट फॉर द सिलिकॉन आहे, इथपर्यंत तुमचं व्होल्टेज अक्रॉस डिव्हाइस वाढत राहतं पण करंट वाढत नाही. लक्षात घ्या, ज्यावेळेस 0.7 व्होल्टेज येतं ना त्यावेळेस तुमचं व्होल्टेज कॉन्स्टंट राहतं आणि करंट डिव्हाइसचा वाढत राहतो. ही फॉरवर्ड बायस कॅरेक्टरिस्टिक ऑफ युअर डायोड आहे. लक्षात येत आहे? एनोडला प्लस, कॅथोडला मायनस, फॉरवर्ड बायस, आणि मायनस प्लस अपोजिट जर केलं तर ते रिव्हर्स बायस झालं. डायोड कसे असतात आपण पाहिलेले. पुढे जाऊन आपण ट्रान्झिस्टर पाहणार, जो आपण आपलं मेन इथून सुरू झालं बघा ट्रान्झिस्टर पासून, म्हणजे अप टू 30 ज्या स्लाइड होते ना बेसिक स्लाइड तुम्हाला त्या पाहिजे होत्या. लक्षात आलंय सगळ्यांच्या? डायोडचं कसं असतं, काय कन्स्ट्रक्शन करतो ते. रिप्लाय द्या ट्रान्झिस्टरच्या रेस्पेक्ट टू. लक्षात आलं सगळ्यांच्या? येस सर. ओके, पुढचं घेऊया. पुढचं घेऊया का? फास्ट होत आहे मला सांगा जावं मधून मधून. हा, लक्षात येत आहे ना? हो सर. पुढचा पार्ट घेऊ का? काय करायचं सांगा. घ्या सर. ओके, आपण पाहतोय सध्याला ट्रान्झिस्टर. लक्षात घ्या, ट्रान्झिस्टर म्हणजे काय असतं? ट्रान्सफर ऑफ द रेजिस्टन्स, हे त्याचं नाव आहे, ट्रान्सफर ऑफ द रेजिस्टन्स. त्याच्यामध्ये काय केलं जातं सांगतो. तुमच्या लो रेजिस्टन्स पाथ कडून हाय रेजिस्टन्स पाथ कडे व्होल्टेज किंवा करंट ट्रान्सफर केलं जातं, त्यामुळे त्याचं नाव आहे ट्रान्सफर ऑफ द रेजिस्टर. लक्षात घ्या, म्हणजेच ट्रान्झिस्टर. मेन लक्षात येतं ट्रान्झिस्टर. इन केस ऑफ युअर ट्रान्झिस्टर देर इज अ
low resistance, there is a current flow from your low resistance path towards the high resistance path. It is nothing but a transfer of resistance, right? That's why name is transistor. Okay, transistor have three terminals. Your first terminal is your emitter, base, and collector. According to their terminal, there are two types of your transistor. One is NPN transistor, other is PNP type of transistor. See, in case of your NPN transistor, above, see the diagram. In a diagram, upper terminal is collector terminal, middle is base terminal, and downwards arrow. See, one of the important thing is that downward arrow indicate that your emitter, right? So in case of your NPN transistor, arrow is always downward actually. So how we identified the collector terminal, base terminal, and emitter terminal? ट्रान्झिस्टर दिसतोय ना इथं, ट्रान्झिस्टर जो धरलाय तसं चौकोनी दोन पार्ट आहेत. चौकोनी एक पार्ट आहे आणि बाकी दुसरा निमुळत्या आकाराचा गोल पार्ट आहे हा जो दिसतोय. चौकोनी साईडना ट्रान्झिस्टर आपल्याकडे धरायचा आणि त्याच्यावर समजा याचं नाव असेल BC547. हे तुम्हाला सरळ दिसायला पाहिजे, लक्षात घ्या, सरळ दिसायला पाहिजे. म्हणजे तुमचा चौकोनी सेक्शनचा पार्ट आहे. ट्रान्झिस्टर घेतला की दोन पार्ट असतात, चौकोनी सेक्शनचा एक पार्ट आणि निमुळत्या आकाराचा एक पार्ट. चौकोनी सेक्शनचा पार्ट जो आहे तो आपल्याकडे धरायचा आणि त्याच्यावर लिहिलेलं समजा असेल BC547. लक्षात घ्या. तर त्यातले असं ज्यावेळेस लिहिले असतं त्यातला एक नंबर टर्मिनल दिसतंय ना, एक नंबर टर्मिनल म्हणजे कलेक्टर असतो, लक्षात घ्या. 2 नंबर टर्मिनल हा बेस असतो आणि 3 नंबर टर्मिनल हा इमिटर असतो, लक्षात घ्या. प्रॅक्टिकल साठी हे खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे तुमच्याकडे आता ट्रान्झिस्टर दिला, सांगा बरं इमिटर बेस कलेक्टर कोणता आहे, लक्षात घ्या. हे तुम्हाला सांगता यायला पाहिजे, पण लक्षात घ्या, हे अकॉर्डिंग टू द ट्रान्झिस्टर कॉन्फिगरेशन मी तुम्हाला सर्व स्पेसिफिक सांगितले. BC547 आणि BC548 ह्या ट्रान्झिस्टरचं 1 ला कलेक्टर असतं, 2 ला बेस असतं आणि 3 ला इमिटर असतं. पण ऑदरचे ट्रान्झिस्टर समजा एखादी ऑदर सिरीज असेल, SR515 कन्सिडर करा, तर त्या सिरीज मध्ये मे बी कलेक्टर 2 ला असेल, 3 ला बेस असेल, 1 ला इमिटर असेल, असू शकतं, लक्षात घ्या. त्यासाठी तुम्हाला फॉर एनी ऑफ द ऍप्लिकेशन ऑफ युअर ट्रान्झिस्टर यू मस्ट रिक्वायर द डेटा शीट. डेटा शीट म्हणजे काय असतं, त्याची सगळी डिटेल माहिती त्याच्यामध्ये असते, ते पाहूनच तुम्ही ऍप्लिकेशन डिझाईन करू शकता, लक्षात घ्या. ओके, पहा PNP ट्रान्झिस्टर आणि NPN. NPN मी सांगितलं एरो डाऊनवर्ड असला ना तर तो झाला तुमचा NPN टाइप ऑफ ट्रान्झिस्टर. एरो जर अपरवर्ड आहे तो काय इंडिकेट करतो, की तुमचा PNP टाइप ऑफ ट्रान्झिस्टर. म्हणजे काय असतं, तुमचा करंट ही जे टर्मिनल आहे इमिटर कडनं इकडे फ्लो होतो तो बेस कडे, आणि याच्यात काय तो बेस कडनं तुमच्या इमिटर कडे करंट फ्लो होत असतो, लक्षात घ्या. इथं लिहिलंय arrow shows that the current flows, लक्षात घ्या. In case of PNP, arrow is towards the base, that's why current flow from your emitter to the base. In this case, arrow towards the emitter terminal, so your current flow from your base towards the emitter. Okay, this is the thing. मी तुम्हाला सांगितलं NPN असेल किंवा PNP ट्रान्झिस्टर ते म्हणजे वेगळं असं काय नाही, 2 डायोड आहेत, बाकी काय सुद्धा नाही त्याच्यात. पहा NPN काय केलंय आपण, हा डायोड कनेक्ट करत असताना हा जो आहे तो एनोड टर्मिनल आहे आणि हा कॅथोड आहे, लक्षात घ्या. आपल्याला मध्ये काय पाहिजे, P पाहिजे, त्यामुळे काय केलं, दोन्ही डायोडचे P म्हणजे एनोड मी मध्ये कनेक्ट केले, म्हणजे इथं P आले आणि इकडल्या साईडला हे कॅथोड आहे त्यामुळे N आलं. N हे दोन्ही एकत्रित P आणि खाली NPN झाला, लक्षात येत आहे. NPN झालं, हे दोन्ही एकत्रित आलं P, N ऍज इट इज, N ऍज इट इज, NPN झाला. लक्षात. PNP मध्ये काय करत होतो आपण, पहा वरचा जो डायोड आहे, तो एनोड आहे, म्हणजे P पाहिजे आपल्याला, राईट. P इंडिकेट, एनोड इंडिकेट P टाइप सेमीकंडक्टर, बरोबर. इथे P झालं, पण दोन्हीच्या मध्ये आपल्याला N पाहिजे, त्यामुळे काय करतोय आपण, डायोड उलटे कनेक्ट केले, हे N झाले दोन्ही, राईट. N आणि परत खाली परत एकदा एनोड, त्यामुळे इथं काय येईल, PNP, लक्षात. PNP लक्षात.
पहा दोन्ही टाईपचे पाहतोय आपण पीएनपी आणि एनपीएन. बघ कलेक्टर बेस इमिटर एनपीएन साठी अरो डाऊनवर्ड असतो, त्याच्यासाठी पीएनपी साठी अरो अपवर्ड असतो. ओके, ट्रान्झिस्टर ऑपरेशन कसं असतं केले पहा. एनपीएन टाइप ऑफ ट्रान्झिस्टर कशावर समजायचं, ह्याचा अरो डाऊनवर्ड आहे. हा जो ट्रान्झिस्टर आहे ना एनपीएन टाइपचा आहे, कारण अरो डाऊनवर्ड आहे. बरोबर, त्यात काय करतोय आपण पहा, हे टर्मिनल बेस टर्मिनल आहे, हे इमिटर आहे आणि हे कलेक्टर आहे. पहा इनपुट तुमचं जे आहे ना, याला आपण एनपीएन ट्रान्झिस्टरला ऑलवेज बेसला प्रोव्हाइड करत असतो. लक्षात घ्या, बेसला इनपुट आपण अप्लाय करतो. हे बेसला इनपुट अप्लाय केल्यानंतर ते बेसला इथं अप्लाय झाल्यानंतर ती व्हॅल्यू म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला माहित असेल एक इक्वेशन आय इक्वल टू काय असतं, एक इक्वेशन आहे आय इक्वल टू आय सी प्लस आय बी. बरोबर, म्हणजे इथून फ्लो होणारा करंट म्हणजे या दोन्ही करंटचा ऍडिशन असतं. इथून अप्लाय केलेलं इनपुट असतं आणि त्याचं आउटपुट इथं मिळतं. परत कलेक्टरला तुमचं आउटपुट असतं. किती आउटपुट यावं लक्षात घ्या. समजा तुम्ही दोन आपण व्होल्ट वगैरे काय कन्सिडर, दोन हे इनपुट आपण अप्लाय केलेलं आहे आणि याचा बीटा म्हणजे करंट गेन समजा 100 असेल. लक्षात घ्या, 2 गुणिले 100 200 पट इनपुट वाढायला पाहिजे. लक्षात घ्या, म्हणूनच मी 2 व्होल्ट म्हणलेलं आहे. 0.002 व्होल्ट आपण अप्लाय केलं म्हणजे नॉर्मली 0.02 व्होल्ट एवढं व्होल्टेज जर अप्लाय केलं तर त्याच्या 200 पट वाढ होते. लक्षात घ्या, तेवढं आउटपुट तुमच्या इथे मिळतं. तर लक्षात घ्या, मला एक इम्पॉर्टंट थिंग इथं सांगायची, अप्लाय करतो इथं आपण 0.02 आणि त्याच्या 200 पट इथे मिळतं. हे कसं पॉसिबल आहे? कुणाला असा प्रश्न पडलाय का सांगा. What I have told you, we have applied the 0.002 volt and the multiplication of it means beta of this transistor is 200. म्हणजे 2000 गुणिले 0.002 किती येते सांगा रे? 200 गुणिले 0.002 किती येते? प्लीज गिव्ह मी रिप्लाय. आवाज येतोय ना माझा? हॅलो, आवाज येतोय ना? येस सर. किती येतोय सांगा? 200 गुणिले 0.002 4 4 येते ना? येस सर. हा, म्हणजे तुम्ही 0.002 किती 4 व्होल्ट आपण कन्सिडर केलं. 0.002 इतकं कमी व्होल्टेज मी अप्लाय केलं, मला 4 व्होल्ट एवढं म्हणजे 0.002 व्होल्ट इतकं कमी व्होल्टेज अप्लाय केलं, त्यावेळेस मला 4 व्होल्ट तुमच्या कलेक्टरला आउटपुट मिळालं. इतकं जास्त मिळालं. मला सांगा 0.4 व्होल्ट. नाही एवढं नसेल. 0.4 volt. 0.0. बरं जे असेल ते एक मिनिट मिस करतो. पॉइंट 0.002 into 200. .4 व्होल्ट राईट. 0.4 व्होल्ट म्हणजे जर मी 0.002 इतकं स्मॉल व्होल्टेज जर अप्लाय केलं तर त्याला मग माझा आउटपुट येईल 0.4 व्होल्ट. बरोबर, तेवढं व्होल्टेज येतं. तर एवढं म्हणजे अप्लाय पण खूप स्मॉल करतो आणि इतकं जास्त 0.4 व्होल्ट एवढं जास्त येतं. कसं येतं तर हे रिक्वायर्ड व्होल्टेज आहे ना, ते तुमचं बायसिंग आपण पाहिलेले आहेत मेथड. त्या बायसिंग व्होल्टेज ना तर डिफरंट सोर्स कडनं तेवढं व्होल्टेज ड्रॉ करून ओढून घेतलं जातं आणि त्यामुळे याची स्ट्रेंथ वाढते. लक्षात घ्या, इथं जादू वगैरे काय होत नाही. लक्षात घ्या. म्हणजे जे रिक्वायर्ड जास्त व्होल्टेज मिळतं ना 0.02 व्होल्टचं 0.4 व्होल्ट ते कशामुळे मिळतं तर नॉर्मली आपण इतकं कमी व्होल्टेज अप्लाय करत नाही, 0.2 व्होल्ट वगैरे अप्लाय करतो जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मिळावं. राईट. तर तेवढं व्होल्टेज तुमच्या सिस्टीम कडनं बायसिंग कंडिशन मधनं बायसिंग व्होल्टेज असताना तिथून ड्रॉ ओढून घेतलं जातं
त्यामुळे व्होल्टेज वाढतं. लक्षात घ्या, हे सगळं तुमच्या या ट्रान्झिस्टर ऑपरेशन मध्ये होत असतं. डोपिंग ऑफ ट्रान्झिस्टर. डोपिंग म्हणजे काय? ऍडिंग इम्प्युरिटी, राईट. तर इमिटर टर्मिनल जो आहे ना, तो हायली डोप्ड केलेला असतो. बेस टर्मिनल हा लाईटली म्हणजे खूप स्मॉल डोपिंग म्हणजे ऍडिंग इम्प्युरिटी, कमी इम्प्युरिटी ऍड केली असते. कलेक्टर मध्ये मॉडरेट इम्प्युरिटी ऍड केलेली असते. लक्षात घ्या. These are the thing with respect to your ट्रान्झिस्टर. लक्षात येते? याच्यातले इम्पॉर्टंट जे पॉइंट आहेत ना, एक दोन, हे खूप महत्वाचं आहे बघा, तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, ते पाहूया आपण. डिव्हाइस तुमची लक्षात घ्या. ट्रान्झिस्टर 3 गोष्टीसाठी ऑपरेट केला जातो. आयदर युअर अँप्लिफायर, आयदर युअर ओपन स्विच, आयदर युअर क्लोज स्विच. लक्षात घ्या. तर लक्षात घ्या, जर मला ट्रान्झिस्टर तुमचा अँप्लिफायर वर्क करायचं असेल तर त्याला जंक्शन 3 असतात. इमिटर, बेस आणि सॉरी 2 जंक्शन असतात. इमिटर बेस आणि कलेक्टर बेस, हे 2 जंक्शन असतात. लक्षात घ्या. तर त्यातले 2 जंक्शन पैकी जर तुमचं इमिटर बेस जंक्शन फॉरवर्ड बायस असेल आणि कलेक्टर बेस जंक्शन सीबी किंवा बीसी सेम, बेस कलेक्टर म्हणा किंवा कलेक्टर बेस म्हणा सेमच असतं. तर इमिटर बेस जंक्शन जर फॉरवर्ड बायस असेल आणि कलेक्टर बेस जंक्शन जर रिव्हर्स बायस असेल तर तुमची डिव्हाइस युज्ड ॲज अँप्लिफायर. अँप्लिफायर म्हणजे काय सांगतो, तुम्ही एखादं फंक्शन वगैरे मध्ये आपण पाहिलेलं आहे अँप्लिफायर, राईट. म्हणजे तुमचे माईक मधनं जे असतं ना, माईक हा तुमच्या अँप्लिफायरला जोडला जातो. तुमचा स्मॉल आवाज जो असतो तो लार्ज अँप्लिफाय करायचं काम तुमचा अँप्लिफायर करतो. त्या अँप्लिफायर वर्क करण्यासाठी तुमचं इमिटर बेस जंक्शन फॉरवर्ड मध्ये पाहिजे आणि बेस कलेक्टर रिजन रिव्हर्स बायस मध्ये पाहिजे. त्यावेळेस तुमची डिव्हाइस वर्क ॲज अँप्लिफायर होते. त्यानंतर क्लोज स्विच, तर हे म्हणजेच काय, तुमचं ऍक्टिव्ह रिजन झालं. लक्षात घ्या. म्हणजे इमिटर बेस जंक्शन फॉरवर्ड आणि कलेक्टर बेस जंक्शन रिव्हर्स असेल ना, तर अँप्लिफायर म्हणून वर्क होते आणि या रिजनला ऍक्टिव्ह रिजन असं म्हटलं जातं. लक्षात घ्या. फॉरवर्ड ऍक्टिव्ह टू ऍक्टिव्ह रिजन. जर तुमचे दोन्ही जंक्शन इमिटर बेस आणि कलेक्टर बेस जंक्शन जर फॉरवर्ड बायस मध्ये असतील तर त्याला म्हटलं जातं डिव्हाइस वर्क. ऍप्लिकेशन त्याचं आहे डिव्हाइस वर्क ॲज अ क्लोज स्विच. दोन्ही पण तुमचे ऑन आहेत रिजन, म्हणजे इमिटर बेस आणि कलेक्टर बेस. त्यामुळे त्या ठिकाणी तुमची डिव्हाइस ऍक्ट ॲज अ क्लोज स्विच होते आणि ते तुमचं रिजन सॅच्युरेशन रिजन असतं. लक्षात घ्या. आणि डिव्हाइस तुमची क्लोज स्विच म्हणून वर्क झालेली असते. आणि दोन्ही जंक्शन इमिटर बेस आणि कलेक्टर बेस जंक्शन जर रिव्हर्स बायस असतील तर तुमची डिव्हाइस ॲज अ ओपन स्विच म्हणजे बंद स्विच सारखी वर्क होते. लक्षात घ्या. आणि रिव्हर्स बायस, इमिटर बेस जंक्शन रिव्हर्स बायस आणि बेस कलेक्टर जंक्शन फॉरवर्ड बायस, ही जे आहे ना, कुठेही ऍप्लिकेशन नाहीये. त्यामुळे आपण हे स्टडीज करत नाही. तरी पण तुम्हाला सांगतो की जर तुम्ही ऍक्च्युली नो वन ऍप्लिकेशन इन द वर्ल्ड फॉर द फोर्थ टाइप ऑफ कॉन्फिगरेशन, म्हणजे इमिटर बेस जंक्शन रिव्हर्स बायस आणि कलेक्टर बेस जंक्शन फॉरवर्ड बायस, याच्या पहिल्याच्या अपोजिट त्याला म्हणायचं रिव्हर्स ऍक्टिव्ह रिजन. तर याचे कुठेही ऍप्लिकेशन नाही. तेव्हा आपण ते स्टडीज करत नाही, फक्त तुमच्या माहितीसाठी सांगितलं. हे पुढच्या ऍक्टिव्ह कट ऑफ सॅच्युरेशन मध्ये काय असतं, नेमकं वर्किंग कसं असतं काय, हे आपण पाहिलेलं आहे खरं तर डिटेल. आपण स्टॉप करायचं. प्रॅक्टिकलच्या रिलेटेड काय कोणाला प्रॉब्लेम आहे? नाही ना, स्टॉप करूया आपण.